नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? बघा, IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ओके, तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन डी, म्हणजेच चौथा. ओके, तर बघा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2026मध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या लिस्टमध्ये टॉप 5 कंट्रीज आपण बघूयात. बघा पहिल्या क्रमांकावर आहे युनायटेड स्टेट्स. ओके, म्हणजेच अमेरिका हा देश. ओके, बघा दुसऱ्यावर आहे रशिया, तिसऱ्यावर आहे चायना आणि चौथ्यावर आपला भारत आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि 5व्या क्रमांकावर आहे साऊथ कोरिया. बघा हा रँकिंग जो आहे तो संरक्षण प्रणाली जसे की म्हणजेच मिलिटरीच्या अनुषंगाने काढलेला जातो. म्हणजेच कोणत्या देशाची मिलिटरी किती ताकदवर आहे यावरून हा इंडेक्स काढला जातो. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, बेरोजगार तरुणांसाठी बांगलार युवा साथी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, म्हणजेच पश्चिम बंगाल. ओके, तर पश्चिम बंगाल या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी बघा ही जी योजना आहे त्याचं नाव आहे बांगलार युवा साथी योजना. ओके, तर ही योजना पश्चिम बंगाल राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे ती बेरोजगार तरुणांसाठी आहे. ओके, तर बघा बांगलार युवा साथी ही जी योजना आहे ती पश्चिम बंगाल राज्य सरकारने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत म्हणून सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा या योजनेअंतर्गत 21 ते 40 वर्ष वयोगटातील बेरोजगार तरुणांना 1,500 प्रति महिना भत्ता दिला जाईल. ओके, तर बघा प्रत्येक व्यक्तीला म्हणजेच प्रत्येक बेरोजगार व्यक्तीला 1,500 प्रति महिना असा भत्ता दिला जाईल. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा लाभ फक्त 21 ते 40 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनाच भेटणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा विद्यार्थी तसेच जे बेरोजगार आहेत म्हणजेच शिकून बेरोजगार राहिले आहेत त्यांच्यासाठी ही योजना चालू करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा रोजगार मिळेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 5 वर्ष मिळेल. ओके, म्हणजे हा जो भत्ता आहे तो रोजगार मिळेपर्यंत किंवा जास्तीत जास्त 5 वर्षे मिळणार आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे. बघा जागतिक सरकार शिखर परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा ऑप्शन ए, म्हणजेच दुबई UAE. बघा UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युनायटेड अरब एमिरेट्स या देशातील दुबई या शहरामध्ये जागतिक सरकार शिखर परिषद 2026ची आयोजित करण्यात आली होती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, दुबई या शहरामध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली होती. ओके, चला पुढील प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. बघा जागतिक शिखर परिषद 2026 म्हणजेच वर्ल्ड गव्हर्नमेंट्स समिट 2026 ही 3 ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुबई युनायटेड अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघूयात आपण. बघा कर्नाटक मंत्रिमंडळाने आगामी पंचायत निवडणुकीसाठी कोणत्या मतदान पद्धतीचा वापर करण्यास मान्यता दिली आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच मतपत्रिका आणि मतपेटी. ओके, तर मतपत्रिका आणि मतपेटी या पद्धतीचा वापर आता कर्नाटक मंत्रिमंडळाने चालू करण्यासाठी मान्यता दिली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पुढील जी आगामी पंचायत निवडणूक असणार आहे त्यामध्ये कर्नाटक राज्य सरकारने या पद्धतीचा अवलंब केला आहे, म्हणजेच करणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक मंत्रिमंडळाने आगामी पंचायत निवडणुकासाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स म्हणजेच EVM ऐवजी पेपर मतपत्रक म्हणजेच बॅलॉट पेपर मतदान पद्धती वापरण्यास मान्यता दिलेली आहे. आणि यानुसार मतदान पारंपरिक पेपर बॅलेट पेपर्स आणि बॅलेट बॉक्सचा वापर करून मतदान करतील. ओके,
तर बघा बॅलेट पेपरचा आणि बॅलेट बॉक्सचा वापर करून मतदान करण्यात येणार आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखाली औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन कुठे झाले आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी म्हणजेच कर्नाटक. ओके, तर कर्नाटक या राज्यामध्ये भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखाली औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा भारतातील पहिल्या महिला नेतृत्वाखालील उद्यानाचे औद्योगिक उद्यानाचे उद्घाटन कर्नाटकमध्ये गोवरी बिडनूर येथे झाले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा हे जे पार्क आहे ते FICCI लेडीज ऑर्गनायझेशन यांच्या नेतृत्वाखाली सुरू केले आहे. ओके, आणि हे महिलांनी चालवले जाणारे पहिले औद्योगिक पार्क आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो महिलांनी चालवली जाणारी हे पहिलेच औद्योगिक पार्क आहे. चला पुढील प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. कोणत्या देशाने पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा केली आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच चीन. ओके, चीन या देशाने पुढील 5 वर्षात अंतराळ आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. मिलानो कोर्टिना 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये कोणता भारतीय खेळाडू ऑलिम्पिक मशालचे नेतृत्व करणार आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2026च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे म्हणजेच भारताच्या वतीने ऑलिम्पिक मशालचे नेतृत्व करणार आहे अभिनव बिंद्रा. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो अभिनव बिंद्रा. हे नुकतेच 2026च्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत त्यामध्ये ते नेतृत्व करणार आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? ओके, तर प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण की भारतातील पहिलेच राज्य आहे जे की पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे राज्य आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच केरळ. ओके, तर केरळ राज्य पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. राष्ट्रीय जंतनाशक दिवस दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी म्हणजेच 10 फेब्रुवारी. तर दरवर्षी आपण 10 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिवस साजरा करतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो हा दिवस आहे तो भारतामध्ये कृमी म्हणजे जंत संसर्गापासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी साजरा केला जातो. ओके, तर लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. भारतातील दुसरे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे राज्य कोणते आहे? ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच गोवा. ओके, तर बघा गोवा हे राज्य भारतातील दुसरे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बघा पहिले राज्य आहे केरळ. ओके, तर त्यानंतर म्हणजेच केरळनंतर भारतातील दुसरे बर्ड ॲटलास प्रकाशित करणारे गोवा हे राज्य आहे. ओके, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.